गुंडांचापडा येथील 12वी पास बोगस डॉक्टरवर कठोर कारवाई करा, बिरसा फायटरची मागणी। जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटरचे निवेदन। अक्राणी तालुक्यातील गुंडांचापडा येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व कायदेशीर कठोर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की अक्राणी तालुक्यातील गुंडांचापडा या गावात कोणत्याही वैद्यकीय परवानगीशिवाय आणि परवान्याशिवाय आदिवासी लोकांचा अवैधपणे व बेकायदेशीररित्या वैद्यकीय उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विचित्र बाबू मंडळ असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे। तो पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे। एका झोपडीत त्याने दवाखाना थाटला असून वैद्यकीय उपचारासाठी असणारे सर्व औषधे व साहित्य आढळून आले आहे। या परिसरातील निरक्षर व अज्ञान आदिवासी बांधवांचा गैरफायदा घेऊन हा तोतिया डॉक्टर वैद्यकीय उपचार करत होता। याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसून तो फक्त 12वी पास असल्याची कबुली त्याने कॅमेरासमोर दिली। हा तोतिया डॉक्टर अनेक वर्षापासून या परिसरात आदिवासी रुग्णांची अनधिकृतपणे तपासणी करून औषधोपचार करत होता। तरी सरकारी वैद्यकीय यंत्रणा व पोलिसांना माहिती नव्हते, हे दुर्दैवच म्हणावे लागेल। असा गरजधंदा करणाऱ्या तोतिया डॉक्टर वर कायदेशीर कडक कारवाई होणे गरजेचे आहे। नाहीतर या भागात असे अनेक बोगस डॉक्टर सापडले असून त्यांच्यावर तात्पुरती कारवाई झाल्यानंतर पुन्हा या भागात हे बोगस डॉक्टर पुन्हा प्रॅक्टिस सुरू करतात। म्हणून अक्राणी तालुक्यातील गुंडांचापडा येथील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी व कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। दडगाव तालुक्यातील गुंडीचापडा येथील 12वी पास बोगस डॉक्टरवरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा व त्याच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। गुंडीचापडा या दुर्गम भागामध्ये कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवानगी नसताना एक 12वी पास विचित्र बाबू मंडळ नावाचा बंगाली डॉक्टर अवैधरित्या बेकायदेशीररित्या एका झोपडीमध्ये आमच्या आदिवासी रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावरती औषधोपचार करत होता, असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या बोगस डॉक्टरवरती कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती, परवाना नव्हता। हा फक्त 12वी पास झालेला हा बोगस डॉक्टर होता आणि तशा स्वरूपाची कबुली या बोगस डॉक्टरनी दिलेली आहे। या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये विशेष करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये अशा बोगस डॉक्टरांचा सुडसुडाट आहे। अनेक बोगस डॉक्टर बेकायदेशीररित्या आमच्या आदिवासी रुग्णांवरती हे औषधोपचार करतात आणि आमच्या आदिवासी लोकांच्या जीवाशी हे वर्षानुवर्षे खेळत आहेत। म्हणून हे जे बोगस डॉक्टर आहेत हे कुठे औषधोपचार करतात, कुठे वास्तव्याला आहेत, हे वैद्यकीय यंत्रणेला व पोलीस प्रशासनाला सुद्धा माहीत असून हे प्रशासन या बोगस डॉक्टरवरती कारवाई करत नाही। त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांच्या जीवाशी हा खेळ खेळला जातो। या बोगस डॉक्टरांवरती तात्पुरती कारवाई केली जाते, त्याच्यानंतर हे पुन्हा या दुर्गम भागामध्ये प्रॅक्टिस करायला लागतात। म्हणून हा जो कोण बोगस डॉक्टर सापडलेला आहे याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। बोगस डॉक्टर हटाव, नंदुरबार जिल्हा बचाव।